हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला फोर्थ चॅप्टर जो आहे हार्ड डिस्क, ओके, त्याचा आपण लास्ट लेक्चर आपण डिस्कस करतोय. ओके, याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्या फाईल सिस्टम डिस्कस करणार आहोत. ओके, आता फाईल सिस्टम म्हणजे आपल्या जे आपण जनरल ऐकतो फॅट आहे, एनटीएफएस आहे. ओके, या पहिले आपण सगळं चेक करतो. ओके, सो दिस इज आवर हार्ड डिस्क. हा टॉप व्ह्यू आहे, बॉटम व्ह्यू आहे. आपण प्रत्येक लेक्चर स्टार्टिंगला बघितलं ही इमेज. So file system is how data is arranged, sent and received to a data drive partition. They also specify an index and what type of information can be included on a file. Okay, so आपण इंडेक्स सेम बघत आलोय. ठीक आहे, इंडेक्स म्हणजे काय, एक नंबर आहे. ओके, किंवा एक एखादा युनिट ज्या थ्रू आपण आपला जो डेटा आहे तो आपण ट्रॅक करतो. ओके, सो दिस इज द इंडेक्स. ओके, लॉजिकली. सो दे also specify index and what type of information to be included on a file, that is read and write permission, file type, file name, etc. If partition isn't formatted to a specified file system, you would not be able to store any of your files on there. ओके, म्हणजे आपण जो फाईलचा टाईप आहे. ओके, आता बरेच वेळा आपण म्हणत असतो की वर्ड फाईल आहे, पीपीटी आहे, टेक्स्ट फाईल आहे, CSV फाईल आहे, VCF फाईल आहे. ठीक आहे, अशा बरेचसे फाईल टाईप आहेत. जो पण आपण एखादा त्याला स्पेसिफाय करत नाही तो पण आपण डेटा स्टोअर करू शकत नाही. ओके, सो ऑल्सो कम्प्युटर वोंट बी एबल टू डिटेक्ट वन फाईल from another that the partition, meaning that it just would think the data is one large individual file. Okay, जो पण आपण स्पेसिफाय करत नाही, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण डेटा पुटअप करतोय त्याशिवाय आपण डेटा स्टोअर करू शकत नाही. ओके, आता आपल्याकडे जनरली या तीन टाईपच्या फाईल आहेत आपल्याकडे, हे आपण जनरली यूज करतो. ओके, पहिला आहे फॅट, सेकंड आहे एनटीएफएस, थर्ड आहे एक्स्ट. ओके, एक्सटर्नल. ओके, सो पहिला आहे फॅट 16 और फॅट 32, दोन्ही ऑलमोस्ट सेम आहेत. ओके, नंतर एनटीएफएस, नंतर एक्सटी 2 और 3. ओके, पहिला फॅट बघायचा आहे. ओके, सो फॅट इज फाईल अलोकेशन टेबल. ओके, आता आपण तुम्हाला नेक्स्ट इयरला आहे आपलं डेटा आपण जो स्टोअर करतो आपल्या डेटाबेसमध्ये तो नेहमी टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये असतो. ठीक आहे, तर इट्स अ फाईल अलोकेशन टेबल. दिस स्टोरेज डिव्हाइसेस अँड पार्टिशन दॅट हॅव लेस दॅन 2 TB कॅपॅसिटी. ओके, and up to 32 GB on Windows. Okay, and the individual file size that are less than 4 GB. म्हणजे काय की आपल्याला इथं साईजचं रिस्ट्रिक्शन आहे या फॅटमध्ये. तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केला असाल, आपला जर पेन ड्राईव्ह असतो आपला 4 GB, 8 GB, 16 GB, 32 GB, काही जणांच्या 128 GB आहेत. तर मी जर पेन ड्राईव्ह तुमच्या मशीनला इन्सर्ट केला तर तिथं फाईल टाईप असतो बघा, तो फॅटमध्ये येतो. कारण का तर लिमिटेड साईज आहे आपल्याकडे त्यासाठी, पेन ड्राईव्हसाठी. दॅट इज फॅट जे सिस्टम आहे, दॅट इज फाईल अलोकेशन टेबल. इट इज रिलेटेड टू द स्मॉलर कॅपॅसिटी स्टोरेज डिव्हाइसेस. ओके, just for sake of simplicity. Okay, this is used for smaller storage devices. Okay, primarily use USB flash drives, that is apply pen drive, and SD cards, compatible with both Mac and PC, as well as many other media devices such as cameras, smart TVs, and gaming system. Okay, FAT32 does not have limitations. Okay, okay, so आपण आता पुढचा टाइप बघतोय. आता पुढचा आहे तो एनटीएफएस. सो ऑलमोस्ट सगळ्यांनी ऐकला असेल एनटीएफएस, दॅट इज न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम. ओके, हा आता सगळीकडे यूज केला जातो. ऑल विंडोज बेस्ड सिस्टम फॉर बोथ रीड अँड राईट कॉपॅबिलिटी. ओके, जिथं आपण सगळ्या मशीन्समध्ये आपण एनटीएफएस यूज करतो. पार्शली कॉम्पॅटेबल, दॅट इज रीड ओनली विथ अ मॅक बेस्ड सिस्टम अँड अदर डिव्हाइसेस. ओके, द एनटीएफएस, दॅट इज न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम, was created by Microsoft to fix the limitations of the FAT32 file system. Okay, FAT32 चा मेन लिमिटेशन काय होतं तर आपली साईज, जो डेटा साईज आहे तो आपण जास्त स्टोअर करू शकत नाही. while EX, FAT and NTFS have the same file size limit. The main difference are NTFS partitions have journaling system and exclusively to Windows PC based. Okay, so now आता जे लेटेस्ट मशीन आहे ते सगळे NTFS मध्ये येतात. ओके, जे आता आपण पार्टिशन करतो, आपण फॉर्मॅटिंगचा एक प्रॅक्टिकल ऑलरेडी बघितलेला आहे. त्यामध्ये आपण फॉर्मॅटिंग बघितलं आहे, त्यामध्ये पार्टिशन कसं करायचं असं बघितलं आहे. सो दॅट इज द एनटीएफएस. नाव नेक्स्ट फाईल सिस्टम इज EXT 2 or 3, that is second extended file system. Okay, that is
स्पेसिफिकली यूज फॉर द लिनक्स करणं. आता आपण सेपरेट आपल्याकडं ओ एस आहे, आपण त्याला युनिक्स किंवा लिनक्स म्हणतो, त्यासाठी आपण ext2 किंवा 3 वापरतो. द स्पेस इन ext2 इज स्प्लिट इन टू द ब्लॉक्स. ओके, इथं आपण ब्लॉक्समध्ये स्प्लिट करतो. These blocks are grouped into the block groups analogous to cylindrical groups in a Unix file system. Okay, there are typically thousands of blocks on a large file system. Okay, आपण आता तुम्हाला थर्ड इयर आल्यानंतर एक ऑपरेटिंग सिस्टम सब्जेक्ट आहे, त्यामध्ये आपण मेमरीचं इन डिटेल स्ट्रक्चर बघणार आहोत. ओके, सो दॅट इज बेसिकली द हार्ड डिस्क और युअर मेमरी. ओके, तर त्यामध्ये आपण आपले ब्लॉक्स कसे आहेत त्याचा आपण ब्लॉकचं इन डिटेल स्टडी करणार आहोत. तर फक्त आता एक लक्षात घ्या या स्टेपला की ext2 किंवा 3 आपण लिनक्ससाठी वापरतो, विंडोजसाठी नाही. ओके, तर डेटा फॉर एनी गिवन फाईल सिस्टम टिपिकली कंटेन द विदिन द सिंगल ब्लॉक ग्रुप वेअर इट इज पॉसिबल. सो दिस इज डन टू मिनिमाइज द नंबर ऑफ डिस्क सीक वेन रीडिंग लार्ज अमाऊंट ऑफ कंटिन्युअस डेटा. आता इथं सीक म्हणजे काय, आपण एक पोझिशन फाइंड आउट करतो. समजा आपला 5 डिस्क आहेत, त्यामधल्या समजा आपल्याला 100 सेक्टरला आपला डेटा आहे. सो जो सीक टाइम आहे तो कमी होतो किंवा आपण डायरेक्टली त्या पॉईंटला आपण लिंक करतो जसा आपला डेटा आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फाईल सिस्टम इन द हार्ड डिस्क. ओके, तर तुम्ही आपल्या ओएस किंवा जो आपण हार्ड डिस्क कोणती वापर त्याच्यावरती आपल्या हार्ड डिस्कचं सगळं स्पीड वगैरे डिपेंड असतं. कारण डेटा स्ट्रक्चर प्रत्येकाचा वेगळा असेल, फाईल स्ट्रक्चर प्रत्येकाचा वेगळा असेल, कोणता इंटरफेस असेल ते सुद्धा आपण आता ट्रॅक करू शकत नाही. तर त्या या सगळ्या पॉईंट्सवरती बेस करून आपण आपली हार्ड डिस्क चॉईस करू शकतो. सो इथं आपला हार्ड डिस्क पूर्ण चॅप्टर संपतोय. ठीक आहे, सो हार्ड डिस्क बद्दल तुम्हाला काय शंका असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. तुमच्या सगळ्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ओके, थँक्यू.